जे लोक व्यसन करतात ना, मला त्यांच्यासाठी बोलायचं आहे. व्यसन ॲक्च्युली तुम्ही एकटे करत नसता. तुमच्या एकट्या व्यसनामुळं अख्खं घर परेशान असते आणि तुमच्या व्यसनामुळं आपला सुखी संसार उद्ध्वस्त होतो. तुमच्या व्यसनाच्या पुढे तुम्हाला तुमचा परिवार दिसत नाही, तुमची पत्नी दिसत नाही, तुमची मुलं बाळं दिसत नाहीत. त्या व्यसनामुळे तुम्ही तुमच्या बायकोला मारता, लेकरांसोबत वाईट दुष्कृत्य करता. विचार करा, त्या पत्नीला आणि त्या मुलांना तुमच्याशिवाय असते कोण? जेव्हा एक बाप त्याच्या मुलीचं लग्न करून देतो तेव्हा त्याची किती स्वप्न असतात. एक बाप मुलीला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतो आणि जेव्हा तिला लग्न करून दुसऱ्यांच्या घरी देतो आणि तिच्या आयुष्यात जेव्हा तुमच्यासारखे नराधम येतात तर तिचं आयुष्य काय होत असेल? थोडा विचार करा, कारण तुमच्या अशा वागण्यामुळे अनेक घरं उद्ध्वस्त होत आहेत. तुमच्या व्यसनामुळे तुमच्या बायकोची स्वप्न नष्ट होतात, तुमच्या मुलाबाळाचं भविष्य उद्ध्वस्त होऊन जाते. तुमचं एक व्यसन किती सगळं काही नष्ट करते ना. तर विचार करा, या व्यसनामध्ये असं काय आहे? तुम्ही चांगल्या गोष्टींचं व्यसन करा ना, नको त्या गोष्टीचं व्यसन कशाला करता? आयुष्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की ही गोष्ट केल्याच्या नंतर आपलं आयुष्य बर्बाद आहे, तरी पण आपण त्याच गोष्टीकडे का वळतो? थोडा विचार करा. एखाद्या मुलीला आपण लग्न करून जेव्हा घरी आणतो तिला असं मारतो ज्या प्रकारे आपण एखाद्या जनावराची अवस्था करतो. थोडा विचार करा, तिचा पण एक जीव आहे, तिलाही त्रास होतो, तिलाही भावना असतात. प्रत्येक गोष्ट तुम्हाला स्पष्टीकरण देण्याची गरज पडू नये. आता तरी सुधरा, कारण या व्यसनापासून दूर राहणं तुम्हाला जास्त गरजेचं आहे. स्वतःसाठी नाही तर स्वतःच्या लेकराबाळासाठी का होईना, पण सुधरा म्हणजे सुधरा. एक गोष्ट कायमस्वरूपी डोक्यामध्ये फिट बसून घ्या. या व्यसनाच्या आहारी जाऊन तुम्ही घरच्यांना जो त्रास देत आहात ना, तर याचा अंत निश्चितच वाईट होणार आहे. तो भगवंत शांत आहे, कारण चांगल्या गोष्टीचा अंत होण्यासाठी फार वेळ लागतो, पण जेव्हा तो ईश्वर डोळे उघडतो ना, तेव्हा तुम्हाला कुठलीच गोष्ट करण्यासाठी संधी देत नाही. त्यामुळे वेळेत सावध व्हा आणि आपल्या परिवाराला ओळखा, परिवाराची जबाबदारी ओळखा आणि या व्यसनापासून दूर राहा.